सकाळचं जेवण राजासारखं, दुपारी सामान्य माणसासारखं आणि रात्री भिकाऱ्यासारखं हे जेवण घ्यावं का, असं बऱ्याच वेळेला बरेच लोक सांगतात. इंग्लिश वेस्टर्न कंट्रीमधनं हे आलंय. मग असं मी करावं का? नाही, हे आपल्या इकडे चालत नाही. आपण त्या टप्प्यात बसत नाही. हा हे कधी बसतं माहितीये का? सकाळी जेवण राजासारखं घ्यावं, पण तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवता की सकाळी जेवण राजासारखं घ्यावं. रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं घेत असाल किंवा ते खातच नसाल तर आणि तरच हा नियम आहे. आपल्या इकडे वेगळा आहे. आपण रात्री जेवायला जातो, आपण फॅमिली बरोबर रात्री असतो, या सगळ्याच्या बरोबर हॉटेलला जातो आणि हे भिकाऱ्यासारखं किंवा कमी प्रमाणात खाणं हे रात्री विसरलेलं असतो. आणि हे विसरलेला माणूस सकाळी म्हणतो की सकाळी राजासारखं जेवायला पाहिजे. म्हणजे काय? तुम्ही रात्रीही राजासारखं जेवता, सकाळीही राजासारखं जेवता आणि तुम्ही आजारपणात जाता. बघा मी काय म्हणतो, जेवण हे असं आहे की रात्रीचा आहार पचला असेल त्याच्या प्रमाणात दुसऱ्या दिवशी जेवण घ्यावं. मग नाश्ता करावा का? येस, नाश्ता तुम्ही करू शकताय. रात्री तुम्ही जेवण जेवत असाल भरपूर तर तुम्ही नाश्ता, कढण, हलकं फुलकं आहार असंच घेतलं पाहिजे. नाहीतर मग असं होतं की रात्रीचं पचलं नाही आणि मी सकाळी जेवलो. मुळामध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त आजारपणाचं कारण हेच आहे. ही लोक रात्रीही पोट भरून जेवतात आणि सकाळी सुद्धा पोट भरून जेवतात. आणि या सगळ्यामध्ये मी व्यायाम करत नाही.